हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि चला सकाळपासून आता छान अशी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर सकाळची क्लिनिंग वगैरे सगळी माझी आटपलेली आहे आणि त्यानंतर आता दारातनं छान अशी रांगोळी काढायला घेतलेली आहे. तर फुलांची अशी मी रांगोळी काढून घेतलेली आहे. तुळशीजवळही रांगोळी काढून झाली, त्यानंतर मग दारात वगैरे रांगोळी काढून घेतली होती. रांगोळी काढली की घरात जाता येता कामं करताना रांगोळीकडे लक्ष केलं की खूप छान वाटतं रांगोळी बघून. तर काल ना छान असे काबुली चणे भिजत घातले होते मी आणि छान भिजलेले आहेत ते आता. तर त्याला कुकरला लावून घेते मी, त्यानंतर मग बाकीचं काम बघते. म्हणजे तोपर्यंत शिजून जातात ते छान. तर रांगोळी काढून झालेली होती आणि आता देवपूजा करून घ्यायची होती मला. तर त्याआधी मी ना काबुली चणे काल भिजत घातले होते भाजीकरिता. तर ते छान भिजलेले होते, तर म्हटलं चला आधी कुकर लावून घेते, म्हणजे तेवढ्या वेळामध्ये छान चणे शिजून जातात. पूजा वगैरे झाली की मग स्वयंपाक वगैरे मांडायलाही मला बरं पडतं, म्हणून आधी चणे कुकरला लावून दिले. त्यानंतर मग देवपूजा करायला घेतली. आणि आज ना आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर सकाळी लवकरच सगळं क्लिनिंग वगैरे आटपून घेतलेली होती आणि म्हटलं चला लवकर पूजा वगैरे करून छान नैवेद्याचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे मला. तर म्हणून मग पूजा वगैरे करायला घेतली. आणि आज मुलंही घरी आहेत, कारण आज आमच्याकडे ना इलेक्शन आहे, त्याच्यामुळे शाळेला मुलांना सुट्टी आहे, त्यामुळे मुलंही आज घरीच आहे. तर आमचं लग्न ना 2 डिसेंबर 2007ला झालेलं होतं आणि आमचं साक्षगंध म्हणजे लग्नाच्या आदल्याच दिवशी होतं, म्हणजे 1 डिसेंबरला. तर आता संपूर्ण 18 वर्ष झालेली आहेत आमच्या लग्नाला. तर आज लग्नाच्या वाढदिवसाला कुठे गेलो होतो, परत आजचा दिवस कसा गेला, तर ते सगळं बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा. आणि हो, तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज 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 लाईक करत चला. त्याचप्रमाणे तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात तेही मला कमेंटमध्ये सांगत चला. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल आणि त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला, तुमच्यासोबत बोलता बोलता माझी देवपूजा देखील झाली. तर अपेक्षाची आंघोळ वगैरे झालेली होती, तर मग मी तिला वेणी वगैरे करून दिली. आणि जसं की मी सांगितलं की आमच्याकडे इलेक्शन आहे, त्याच्यामुळे आज मुलांना सुट्टी आहे आणि दोघंही आज घरीच होते. मुलं आज घरी आहे, तर त्यांच्यासाठी मी ना पास्ता बनवलेला आहे छान. छान झालेला आहे, मस्त पास्ता. मुलांच्या फरमाईशवर आहे, कधी कधी त्यांच्या आवडीचं द्यावं लागतं बनवून. तर देवपूजा करून झाली, त्यानंतर मुलांना नाश्ता वगैरे बनवून दिला आणि आता स्वयंपाक करायला घेतलेला आहे. तर मगाशी चणे उकळायला ठेवले होते, तर तेही झाले होते. आणि एका गॅसवर आता मी तांदूळ शिजायला ठेवलेले आहेत आणि भाजीकरिता थोडा मसाला करून घेणार आहे. फोडणी टाकलेली आहे, त्याच्यामध्ये ना अद्रक, लसण, कांदा, जिरं आणि थोडा कोथिंबीर टाकली होती मसाल्यामध्ये आणि थोडं टमाटरची प्युरी टाकलेली आहे मी. मात्र लाईन भरपूर वेळची गेलेली आहे, त्यामुळे मसाला खालूनच बारीक करून आणला मी माझ्या लहान जाऊकडनं. आणि आता चपात्या करायला घेतलेल्या आहे. चणे छान शिजलेले आहेत आणि हे थोडे चणे ना मी इथे स्मॅश करून ठेवलेले आहे, त्याच्यामुळे भाजीला ना छान थिकनेस येत असते. तर चला, स्वयंपाक सगळा झाला माझा आणि त्यानंतर मला थोडा ना शिरा भाजून घ्यायचा होता. म्हटलं चला छान दिवस आहे तर देवाला काहीतरी गोडाचा नैवेद्य करावा, म्हणून थोडासा रव्याचा शिरा भाजायला घेतला.
तर बऱ्याच वेळापासनं लाईन गेलेली होती असं मला वाटत होतं, मात्र ती लाईन गेलेली नव्हती. तर MCV ट्रिप झालेली होती. कारण आत्ता खाली मी मोठ्या ताईंना विचारलं, कारण त्यांचं आणि माझं कनेक्शन म्हणजे एकाच ह्याच्यावर आहे. तर त्यांनी मग सांगितलं की त्यांची लाईन आहे, त्यामुळे मग चेक केलं तर MCV ट्रिप झालेली होती माझ्याकडली. तर ती मग सुरू करून घेतली आणि त्यानंतर आता नैवेद्याचं ताट मला काढायचं होतं, कारण स्वयंपाक सगळा झालेला होता. तर मग नैवेद्याचं ताट वगैरे काढून घेतलं. तर सगळा स्वयंपाक झाला, त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून दिलं मी. त्यानंतर मग सगळ्यांची आमची जेवणं वगैरे झाली आणि आता सगळं ओटा वगैरे मी पूर्ण ना आवरून घेतलेलं आहे. भांडी वगैरे होती ती पण घासून झाली माझी. तर चला, तर आता ना जसं की सगळं आवरून झालेलं होतं आणि आज मतदान आहे, तर आम्हाला वोटिंग करायला जायचं होतं. त्यामुळे मी, मोठ्या ताई आणि आई आम्ही तिघी वोटिंग करण्यासाठी आता निघालेलो होतो. तर इथे घराजवळच आहे बूथ, तिथेच जायचं होतं. तर आता तिकडनं जाऊन येते. तर आत्ताच वोटिंग करून आले मी आणि हे बघा. तर आल्या आल्या ना अगदी म्हणजे खालीच होती मी. तर तेव्हा लक्ष केलं ज्या सगळ्या मधमाशा आहे ना त्या पूर्ण उडून ना इथे म्हणजे ना पूर्ण गोळका करून ना सगळ्या फिरत होत्या. आणि त्याच्यामुळे मी आणि मोठ्या ताई म्हणजे आम्ही लगेच घरात आलो. तर मी जशी वर येते तसंच वर बघितलं तर अगदी त्या गायब झाल्या होत्या. कुठे गेल्या तर काहीच कळलं नाही. आणि मग मी ते मधमाशांचं पोळं बघितलं तर पूर्ण ना ते रिकामं झालेलं आहे. एकही मधमाशी नाही आहे त्याच्यावर. आता मी दाखवते तुम्हाला. तर बघा संपूर्ण पोळं ना रिकामं झालेलं आहे ते मधमाशांचा. एकही मधमाशी नाही आहे आता त्याच्यावर. मग अशी अगदी आल्याबरोबर ना सगळ्या त्या एकत्रच उडालेल्या होत्या आणि त्याच वेळी आम्ही आलेलो होतो. पण मी खालून वर येईपर्यंत त्या कुठे गेल्या काहीच दिसल्या नाही अजिबात. तर पूर्णच पोळं ते रिकामं झालेलं आहे. एकही मधमाशी नाही आहे त्याच्यावर आता. बहुतेक माहिती नाही ते दुसरीकडे गेल्या की काय. तर मग अशी वर जाऊन बघितलं मी कुठे दिसत आहेत का त्या म्हणून. पण त्यावरही काही कुठे दिसल्या नाही. जांभळाच्या झाडावर वगैरे बघितलं पण त्या माहिती नाही, बहुतेक पुढे दुसरीकडे वगैरे गेल्या असतील त्या आता. आणि आता म्हणजे ते मधमाशांचं पोळं होतं त्याच्यामुळे ते झाडही तोडता येत नव्हतं, काही नाही. आणि आता तोडायचंही म्हटलं तर ते MSCB ऑफिसमध्ये कंप्लेंट टाकावी लागेल आणि तेच तोडायला येतील. कारण सगळं म्हणजे वायरवर गेलेले आहे ते झाडं. त्याच्यामुळे ते तोडणं म्हटलं की ते थोडंसं धोक्याचंच आहे. त्याच्यामुळे मग कंप्लेंट करून दिली की ते येऊन जातात आणि मग ते कापून घेतात. आणि आज ना वातावरण असं ऊन सावली असंच आहे. म्हणजे आभाळच आहेत. म्हणजे 2-3 दिवसापासून असंच वातावरण सुरू आहे सगळं. तर हे ब्लाऊज आत्ताच मी मोठ्या ताईकडनं म्हणजे माझ्या जाऊकडनं आणलेलं आहे शिवून. तर असं छान डार्क ग्रीनमध्ये आहे आणि पिंक कलरची साडी आहे याच्यावरची. मी दिवाळीला घेतली होती आणि तुमच्यासोबत शेअरही केलेलं होतं मी. तर याच्यावर ऑलरेडी इतकं सगळं वर्क दिलेलं आहे, त्यामुळे काही कुठलीच डिझाईन वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही. असंच ते ब्लाऊज खूप छान वाटत होतं. तर चला आता तसा तर संध्याकाळी काही कुठला प्लॅन नव्हता आमचा आधी. आता वेळेवरच थोडंसं ठरलेलं आहे, कारण 1 आणि 2 तारीख म्हटलं की नेहमीपेक्षा थोडी ऑफिसची कामं जास्तच असतात त्यांना. तर ही पिंक साडी घातलेली आहे मी, दिवाळीत घेतलेली होती. तर घातलेली नव्हती अजून. तर म्हटलं चला आज घालून घेते आणि कशी वाटते नक्की सांगा. तर चला आता सगळे रेडी झालेले आहे. आणि आज असं साईड पल्लू सोडलेला आहे. मी सहसा सोडत नाही असा साईड पल्लू, कारण मला सुचत नाही असं घेऊन सारखं असा पदर घेऊन राहावं लागते. मात्र अपेक्षा म्हणत होती की नाही तू आज घे, तुला काही कामं नाही करायची आहे. तर म्हटलं चला घेतला म्हणून मी आता मंदिरात जातोय आम्ही सगळे. तर चला तुम्ही पण सगळे मंदिरात. तर बघूया आता कुठल्या मंदिरात जाऊ. चला सगळे.
तर आम्ही टेकडी गणपतीलाच आलेलो होतो आणि चला दर्शन वगैरे झालं आमचं. बापांचा आशीर्वाद घेतला सगळ्यांनी आणि ना माहीत नाही म्हणजे मला इथे आलं की खरंच खूप छान वाटत असतं या मंदिरामध्ये. तसं तर दुसरीकडे आमचा विचार झालेला होता, पण यांना म्हटलं नाही मला टेकडी गणपतीलाच जायचं आहे, तिकडेच जाऊ आपण. म्हणून मग आम्ही सगळे इकडेच आलो आणि खरंच इथे आल्यानंतर ना एक वेगळं मनाला छान समाधान वाटत असते. खूप छान वाटते मला. म्हणजे कधी माझी इच्छा झाली की मी नेहमी येत असते. तर माझं लग्न झाल्यावर ना बरोबर 1 वर्षाच्या जवळपास तर मी पूर्ण म्हणजे वर्षभर म्हटलं तरी चालेल, दर चतुर्थीला मी या मंदिरामध्ये यायची. आमच्या घरापासून साधारण 10 किलोमीटरच्या जवळपास येतं. मात्र ते घेऊन येत होते मला. आता अधूनमधून जेव्हा इच्छा झाली तेव्हा येत असते मी. तर चला छान दर्शन वगैरे झालं, प्रसाद वगैरे घेतला आम्ही आणि आता निघालो होतो. तर असा संपूर्ण खूप छान असा दिवस गेलेला होता आजचा. तर चला इथेच आता व्लॉगचा एंड करते. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि कसा वाटला आजचा व्लॉग तेही कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.